आता अकाउंट म्हणजे काय, तर अकाउंट म्हणजे खाते. खाते त्याची डेफिनेशन कसं आहे की an account means where entries of assets, liabilities, income and expenses are recorded. म्हणजे ज्या ठिकाणी असेट म्हणजे मालमत्ता, लायबिलिटी म्हणजे कर्ज, इन्कम म्हणजे उत्पन्न, एक्सपेन्स म्हणजे खर्च, ह्याच्या जी रेकॉर्डिंग म्हणजे पुट इन रायटिंग जे आपण डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे त्याची रेकॉर्डिंग केली जाते, त्याला अकाउंट असं म्हटलं जातं. एव्हरी अकाउंट, प्रत्येक अकाउंटला दोन बाजू असतात. जर एक बाजू डेबिट असेल तर दुसरी बाजू क्रेडिट असणार आहे. मग ही डेबिट आणि क्रेडिट कशावरती ठरतं, तर त्याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी क्लिअर करायला पाहिजे. एक म्हणजे टाइप्स ऑफ अकाउंट आणि दुसरं ह्या टाइप्सचे जे काय रूल्स आहेत ते रूल्स. कारण आपण बुक किपिंगची डेफिनेशन काय बघितलेली, तर सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. तर सिस्टमॅटिक म्हणजे काय, नियमानुसार, अकॉर्डिंग टू रूल्स. मग ते रूल्स कुठले आहेत, तर त्याच्यासाठी पहिला टाइप्स माहिती पाहिजे, कारण ह्या टाइप्स वरती रूल पुढे आपण ठरवणार आहे. तर दोन टाइप आहेत, एक पर्सनल अकाउंट आणि दुसरा इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मध्ये काय येतं, कुठलीही व्यक्ती, संस्था, बँक, कंपनी, फर्म ह्याचा समावेश पर्सनल अकाउंट मध्ये केला जातो. आता मिस्टर किरण व्यक्ती आहे, त्याच्यामुळं किरण ही काय झाली, पर्सन झाली. किंवा SBI स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट बँक झाली. रिलायन्स इंडिया लिमिटेड, रिलायन्स लिमिटेड कंपनी झाली. तर अशा ज्या व्यक्ती, संस्था, बँक आहेत किंवा न्यू कॉलेज याचा सुद्धा समावेश आपण कशामध्ये करणार आहे, पर्सनल अकाउंट मध्ये. व्यक्ती, संस्था, बँक, कंपनी, फर्म, कॉलेज ह्या सगळ्याचा समावेश पर्सनल अकाउंट मध्ये होतो. रिअल अकाउंट मध्ये आपण कशाचा समावेश करणार आहे, ओनली असेट. असेट म्हणजे काय, तर ज्याच्यावरती आपण एकदाच खर्च करणार आहे, वन टाइम एक्सपेन्स फॉर लॉंग टर्म. फॉर एक्झाम्पल, एखादा आपण बिल्डिंग खरेदी केली तर त्याच्यावरती आपण एकदाच खरेदी करतोय, वन टाइम एक्सपेन्स करतोय आणि त्याचा वापर आपण लॉंग टर्म साठी घेतोय. तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बिल्डिंग आहे, कार आहे, मोटर बाईक आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या रिअल अकाउंट मध्ये येणार आहेत. आणि नॉमिनल अकाउंट मध्ये काय येणार आहे, कुठलाही उत्पन्न किंवा खर्च, रेंट तुम्हाला मिळाला असेल किंवा रेंट तुम्ही पेड केला असाल तर अशासारखे जे खर्च आहेत किंवा उत्पन्न आहेत, रिसिव्ड म्हटले की उत्पन्न, पेड म्हटलं की खर्च, हे कशामध्ये येणार आहे, नॉमिनल अकाउंट मध्ये येणार आहे. तर नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट ह्या रूल्स ऑफ अकाउंट मध्ये पहिला पर्सनल अकाउंट आहे. त्याचा रूल कसा आहे, आपल्याला प्रत्येक अकाउंटचा डेबिट आणि क्रेडिट ठरवायचा आहे. पर्सनल अकाउंटचा डेबिट ठरवताना किंवा क्रेडिट ठरवताना कसं आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे ज्याला मिळणार आहे तो रिसिव्हर आहे तो डेबिट, जो देणार आहे तो क्रेडिट. फॉर एक्झाम्पल, किरण गिव्स 2000, म्हणजे किरणनं आपल्याला 2000 रुपये दिले. किरणनं आपल्याला दिले म्हणजे तो गिव्हर आहे, क्रेडिटला जाणार. आणि आपल्याला 2000 दिले म्हणजे कॅश दिली म्हणून तो काय जाणार आहे, डेबिटला जाणार आहे. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये कॅश DR म्हणजे डेबिट आणि किरण CR म्हणजे
क्रेडिटला असणार आहे. रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, जे आपल्याकडे येणार आहे ते डेबिट, जे जाणार आहे ते क्रेडिट. फॉर एक्झाम्पल मशिनरी परचेस्ड, मशिनरी आपण खरेदी केली म्हणजे आपल्याकडनं पैसे गेलेले आहेत. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली, क्रेडिट आलं काय, डेबिट व्हॉट कम्स इन मशिनरी. म्हणून मशिनरीला डेबिट दिलं, कॅशला क्रेडिट दिलं. डेबिट व्हॉट कम्स इन, जे कम्स इन आहे, जे येणार आहे आपल्याकडं ते डेबिट, जे आपल्याकडनं जाणार आहे ते क्रेडिट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट द एक्सपेन्सेस खर्च आणि क्रेडिट द इन्कम म्हणजे उत्पन्न. सपोज रेंट पेड आहे, पेड म्हटल्यानंतर खर्च झाला. आता खर्च जर झाला असेल तर आपल्याकडनं पैसे जाणार आहे, किंवा खर्च कशावरती झालाय, रेंट वरती झालाय, त्यामुळे रेंट डेबिटला असणार आहे आणि पैसे आपल्याकडनं गेले म्हणजे कॅश क्रेडिटला असणार आहे. आता जर बघितला पहिल्या ह्याच्यामध्ये तर किरण हा पर्सनल अकाउंट आहे, मशिनरी हा रिअल अकाउंट आहे, रेंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि कॅश जो आहे तो नेहमी रिअल अकाउंट असतो. म्हणजे इथं कॉम्बिनेशन रिअल आणि पर्सनलचं झालंय, इथं कॉम्बिनेशन रिअल आणि रिअलचं झालंय, इथं कॉम्बिनेशन नॉमिनल आणि रिअलचं झालंय. त्याच्यामुळे एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये दोन टाईप येऊ शकतात, एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये दोन समान टाईप पण येऊ शकतात. आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे, रूल्स वरती, आणि त्याच्यानुसार डेबिट आणि क्रेडिट ठरणार आहे. हा टप्पा खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळं हा समजणं महत्वाचं आहे. हा जर समजला तर तुम्हाला पुढचं जर्नल लेजर या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत हे जे काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये जर काय तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. आमच्या श्री क्लासेस कोल्हापूर ह्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.